शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। फार्मर आयडी आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी केवायसी रद्द करण्याची घोषणा केली होती, त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली। त्या योजनेमध्ये सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या, काही काळजी करायचं कारण नाही। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता एकत्रितपणे 4000 रुपये आजपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीएम किसानचे लाभार्थी असतील, तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे। तर या ठिकाणी आज कोणकोणत्या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे। उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होणार आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी देत आहे। त्यामुळे जर तुम्ही खरोखर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। जरी शेतकरी बांधवांची दिवाळी गोड झाली नसली तरी आता या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा झालेली आहे। कारण भरपूर शेतकरी बांधव आशे लावून बसलेले होते की दिवाळीला दोन्ही हप्ते वाटप होतील, जेणेकरून आपली दिवाळी गोड होईल। परंतु शेतकरी बांधवांना दिवाळीमध्ये दुसऱ्या योजनांचे पैसे वाटप करायचे होते, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीच्या मध्ये या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप झाले नव्हते। म्हणजे शेतकरी बांधवांना दिवाळीच्या अगोदर आणि दिवाळीमध्ये दुसऱ्या सरकारी योजनांचे पैसे जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेले होते। त्यामुळे दिवाळीच्या वेळेस या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता, पीएमचा हप्ता वाटप करण्यात आलेला नव्हता। परंतु शेतकरी बांधवांना आजपासून सरकारने मान्यता दिलेली आहे। त्यामुळे राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आजपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील सरासरी 2,26,00,000 शेतकरी बांधवांचे या ठिकाणी भरपूर दिवसांची दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे। तर बघा शेतकरी बांधवांना तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून सरासरी 7 हप्ते जमा झालेले आहेत। म्हणजेच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7 हप्त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 14,000 रुपये जमा झालेले आहेत। आणि त्याचप्रमाणे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 20 हप्ते जमा झालेले आहेत। म्हणजेच 20 हप्त्यांचे 40,000 रुपये जमा सुद्धा झालेले आहेत। बघा शेतकरी बांधवांना जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा झालेले आहेत। आता त्याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता या ठिकाणी एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना जर तुम्ही खरोखर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होतील। तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। बघा शेतकरी बांधवांना आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवतो। म्हणजेच आज कोणकोणत्या जिल्ह्यामधील कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता वाटप होत आहे। उद्या आणि परवा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करण्याचे, पैसे वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहेत। याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी देत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसानचे लाभार्थी असाल, तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून शेतकरी बांधवांना तुमच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होऊन जातील आणि या ठिकाणी तुमची आजपासून प्रतीक्षा संपायला सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सांगत आहोत। म्हणजेच या ठिकाणी आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, त्यासोबतच शेतकरी बांधवांना परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहे, त्याची माहिती सुद्धा सांगत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
फडणवीस साहेब आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबून वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवाला काळजी करायची गरज नाही, कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काटाकाट पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। बघा, या ठिकाणी तुम्हाला काटाकाट जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व शेतकरी बांधवांना पैसे येऊन जातील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे सुद्धा निर्माण होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा पद्धतीने बातम्या फिरत होत्या, परंतु शेतकरी बांधवांनो मागच्या काही दिवसांपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे आलेले नव्हते, परंतु आज सकाळपासून पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। आज सकाळी पहिला टप्पा वाटप झालेला आहे, आता या ठिकाणी दुसरा टप्पा वाटप होत आहे। त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांनो, उद्या सुद्धा अशाच पद्धतीने पैसे वाटप होतील, परवा दिवशी सुद्धा अशाच पद्धतीने पैसे वाटप होणार आहे। म्हणजेच एकत्रितपणे या 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही खरोखर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसानचे लाभार्थी असाल तर तुम्हाला यापुढे काळजी करायची गरज नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये काटाकाट निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे आणि त्याप्रमाणे पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत। याच्यामध्ये काही शेतकरी बांधव वगळण्यात सुद्धा आलेले आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता या ठिकाणी वाटप होत आहे। बघा शेतकरी बांधवांना, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी शेतकरी बांधवांचं जे अतोनात पावसामुळे नुकसान होत असतं, नैसर्गिक आपत्त्यांमुळे नुकसान होत असतं, तर अशा प्रकारचे नुकसान झालेले असते। त्यामुळे शेतकरी बांधवांना कुठेतरी दिलासा मिळावा, शेतकरी बांधवांना कुठेतरी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मदत मिळावी यासाठी या 2 योजना सुरू करण्यात आलेल्या होत्या। परंतु शेतकरी बांधवांना या 2 योजनांमध्ये गरजू शेतकरी बांधवांनी अर्ज केलेले नव्हते, परंतु या ठिकाणी जे चालक माणसं होते, जे चालक शेतकरी बांधव होते, तर त्यांनी काय केलं की नकली बनावट कागदपत्रे तयार केले, या ठिकाणी अर्ज केला आणि या योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेत आहेत। परंतु शेतकरी बांधवांना या ठिकाणी काळजी करायची गरज नाही, कारण या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पात्रता लावलेल्या आहेत। ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसीची अट लावलेली आहे, त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी, पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून या ठिकाणी काही महत्त्वाच्या पात्रता सुद्धा लावलेल्या आहेत। जे शेतकरी बांधव पात्रतांमध्ये नियमांमध्ये बसत असतील, जे शेतकरी बांधव पात्रतांमध्ये नियमांमध्ये बसत असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील, परंतु जे शेतकरी बांधव पात्रतांमध्ये आणि नियमांमध्ये बसत नसतील तर अशा शेतकरी बांधवांना पैसे येणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तुम्ही सुद्धा या पात्रतांमध्ये या नियमांमध्ये बसत आहात का? जर तुम्ही या नियमांमध्ये या पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होतील, परंतु जर तुम्ही नियमांमध्ये, पात्रतांमध्ये आणि जर अटींमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की या दोन्ही हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये दिवाळीच्या अगोदर वाटप होणार होते, म्हणजेच तुमची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होणार होते। परंतु शेतकरी बांधवांना, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार दिवाळीमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडायचा होता। संजय गांधी निराधार योजना या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सोडायचे होते। त्यामुळे शेतकरी बांधवांना सरकारकडे निधीची आवश्यकता नव्हती, सरकारकडे निधी सुद्धा वाटप करायला नव्हता। त्यामुळे शेतकरी बांधवांना या ठिकाणी दिवाळीच्या मध्ये तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसानचा हप्ता वाटप, त्यामुळे शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएमचा हप्ता वाटप झालेला नव्हता। परंतु शेतकरी बांधवांना या ठिकाणी आता सर्व सरकारी योजनांचे पैसे वाटप झालेले आहेत। त्यामुळे आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही, तुमच्या खात्यामध्ये काटाकाट पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे, निधी वाटपाला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर या ठिकाणी आपण शेतकरी बांधवांनो तुमचा जास्त वेळ न घेता थेट तुम्हाला जिल्ह्यांची आणि बँकांची यादी
वाचून दाखवतो, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर पैसे येतील, तुमचं बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल तरी पण तुम्हाला पैसे वाटप होऊन जातील। बघा शेतकरी बांधवांना, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत, या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांना या ठिकाणी या जिल्ह्यांची बँकांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा जर तुम्ही या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी न पाहता व्हिडिओ बंद केला तर या ठिकाणी तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुम्हाला पैसे वाटप होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांना, या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्ही जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करायचा नाही। बघा शेतकरी बांधवांना, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील सरासरी 52 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत। म्हणजेच राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला 6,000 रुपये मिळत असतात, पीएमच्या माध्यमातून सुद्धा वर्षाला 6,000 रुपये मिळत असतात। म्हणजेच या दोन्ही योजनांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला प्रत्येक शेतकरी बांधवाला 12,000 रुपये सुद्धा वाटप होत असतात। बघा शेतकरी बांधवांना, जे शेतकरी बांधव खरोखर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, पीएम किसानचे लाभार्थी आहेत, तर त्यांना यापुढे काळजी करायची गरज नाही। त्यांच्या खात्यामध्ये काटाकाट पैसे वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहे, त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा शेतकरी बांधवांना, आज पैसे येतील उद्या पैसे येतील अशा पद्धतीने भरपूर बातम्या आलेल्या होत्या, परंतु यापुढे शेतकरी बांधवांना अशा बातम्या पाहायची गरज भासणार नाही। प्रत्यक्षामध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे, राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून या ठिकाणी मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये या ठिकाणी महत्त्वाच्या बैठका पार पडलेल्या होत्या, केंद्राची कॅबिनेटची बैठक पार पडली आणि आपल्या राज्याची या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडलेली होती। म्हणजेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे कृषी मंत्री या ठिकाणी दत्तात्रय मामा भरणे, त्याचप्रमाणे केंद्र सरकारचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, तर यांच्यामध्ये या ठिकाणी कॅबिनेटची आणि मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। कॅबिनेटच्या बैठकीमधून पीएमचा 21 हप्ता सोडला आणि या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता, म्हणजे शेतकरी बांधवांना या ठिकाणी दोन्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून 2 हप्ते 2,000 रुपयांचे 4,000 रुपये या ठिकाणी वाटप सुद्धा होतच आहेत। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवाला काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु शेतकरी बांधवांना, राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील, कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे वाटप होणार नाही त्याचीच माहिती सांगत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांना, या ठिकाणी आपण आजच्या जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात, लगेच उद्याच्या जिल्ह्यांची यादी आणि परवाच्या जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत। म्हणजे शेतकरी बांधवांना, आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहेत त्याचीच माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांना, राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार या बँकेमध्ये आणि या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाहीत। म्हणजे शेतकरी बांधवांना, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाहीत तर याची माहिती सुद्धा बघून घेऊयात, कारण ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। परंतु ज्या जिल्ह्यांमध्ये, ज्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत अशा जिल्ह्यांची आणि अशा बँकांची यादी सुद्धा पाहणार आहोत। बघा शेतकरी बांधवांना, या ठिकाणी जरी तुमची दिवाळी गोड झालेली नसली तरी पण आजपासून पैसे वाटप होत आहेत, परंतु कोणकोणत्या शेतकऱ्यांना पैसे वाटप होत आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत याची माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व शेतकरी बांधवांना पैसे वाटप होऊन जातील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे जमवण्यासाठी अडथळा सुद्धा निर्माण होणार आहे। बघा शेतकरी बांधवांना, महाराष्ट्र राज्यामध्ये परभणी जिल्हा आहे, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, हिंगोली जिल्हा आहे, सातारा जिल्हा आहे, तर असे जिल्हे हे शेतकरी बांधवांचे जिल्हे आहेत। तर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, म्हणजे सकाळपासून हे पैसे वाटप होणार होते, परंतु सकाळी काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे सकाळी पैसे आले नव्हते, परंतु आता या ठिकाणी 5 मिनिटांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। शेतकरी बांधवांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा या ठिकाणी संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी करायची गरज नाही, खटाखट पैसे वाटप होत आहेत, निधी वाटपाला सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु शेतकरी बांधवांना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि या ठिकाणी कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी बांधव 5 नियमांमध्ये, 5 अटींमध्ये, 5 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांना पैसे वाटप होतील, परंतु जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये, अटींमध्ये, शर्तींमध्ये बसत नसतील त्यांना पैसे येणार नाही। त्यांनी बँकेच्या
हमेशेची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा शेतकरी बांधवांना राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार याच्यामध्ये जी पहिली पात्रता लावलेली आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजेत, उत्पन्न कमी असायला पाहिजे, घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। तर बघा अशा ज्या महत्त्वाच्या पात्रता लावलेल्या आहेत तर या पात्रता या ठिकाणी महत्त्वाच्या ठरणार आहेत। बघा जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर पैसे वाटप होतील, परंतु शेतकरी बांधवांनो जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे वाटप होणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही या ठिकाणी पात्रतेमध्ये बसत आहात का, नियमांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासंदर्भात आणि पीएमच्या 21व्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट आलेले होते। ही अपडेट तुम्हाला सुद्धा दिलेली आहे, परंतु शेतकरी बांधवांनो पुढच्या 48 तासांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता देण्यात आलेली आहे। बघा काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस, काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, काही जिल्ह्यांमध्ये आभाळ फाटण्याची सुद्धा शक्यता वर्तवलेली आहे। त्यामुळे शेतामध्ये कामासाठी गेलेले असाल तर लवकरात लवकर घरी यायचं आहे।